नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पात मी आई अर्थात सुचिता पालव तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते। आणि आज मी तुमच्यासाठी खास हा चिकन राईस सादर केलेला आहे। हा बिर्याणीला उत्तम पर्याय असा राईस आहे आणि चव अगदी परफेक्ट बिर्याणीसारखीच असते, परंतु झटपट होणारा असा हा चिकन राईस आहे। तर तो आपण कसा केला याची कृती आपण आता पाहूया। प्रथम आपण हे चिकन मॅरिनेशन करून घेऊया। इथे मी 200 ग्रॅम बोनलेस चिकन घेतले आणि ते स्वच्छ करून धुवून वगैरे त्याचे असे लांबट पीस केलेले आहेत। श्रेडेड चिकन असं घेतले, ते आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। या चिकनमध्ये 1 चमचा हे दही घालते, मोठा चमचा आहे। 1 चमचा आलं पेस्ट आहे, 1 चमचा लसूण पेस्ट आहे, थोडीशी हळद घालते मी, आणि हे 1 टेबलस्पून लाल तिखट आहे आणि थोडं चवीप्रमाणे त्या चिकनला लागेल एवढं मीठ घातलं आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे चिकनला सगळे पदार्थ आपण व्यवस्थित लावलेले आहे आणि आता आपल्याला हे झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायचं आहे। आता आपण त्या चिकन राईसचा राईस करून घेऊया। इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि तेही बासमती, आणि ते व्यवस्थित धुवून 15 मिनिटासाठी तसेच रेस्ट केले होते। आणि आता आपण त्याचा राईस करून घेऊया। आता या तांदळामध्ये हे जेवढ्या मापाने तांदूळ घेतले त्याच मापाने म्हणजे 1 कपाने 1 कप पाणी घालते। अजून मला अर्धा कप पाणी लागेल। हे बघा, अशा पद्धतीने मी 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी घातले, कारण आपल्याला सुट्टा मोकळा त्याचा राईस करायचा आहे। रोज वरण भातासाठी करतो तसा मऊ नाही करायचा आहे, तर सुट्टा राईस करायचा आहे। म्हणून त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मी लिंबाचा रस घालते, म्हणजे त्याचा राईस मस्त मोकळा होतो। आणि आता आपण हे कुकरमध्ये ठेवून त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेऊया। इथे कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि ही जी जाळी आहे ती बुडेल एवढं पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये हा मी राईसचा डबा ठेवते आणि गॅस ऑन करते। गॅस फुल फ्लेमवर आहे आणि आता आपल्याला हे झाकण लावून त्याच्यात 3 शिट्ट्या करून हा मोकळा राईस करून घ्यायचा आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया या राईसची। हे मी गॅस ऑन केला आहे, गॅस मीडियमवर ठेवते तेल तापण्यासाठी। गॅसवर हा फ्राय पॅन ठेवला आहे आणि 3 टेबलस्पून तेल घातलं आहे मी। आता हे तेल तापलेलं आहे। आता मीडियमवरून मी लोवर घेते आणि आता फोडणीचा एक जिन्नस घालते। हे सुरुवातीला आल्याचे जुलियन्स, नंतर ही लसूण घालते, 4-5 पाकळ्या बारीक चिरून घेतली आहे। हे आपण थोडंसं फ्राय करून घेऊया आणि याच्यातच मी
हे तेजपत्त्याचं पान तोडून घालते आणि ही मसाला वेलची, दालचिनीचा तुकडा, लवंग आणि मिरी हा खडा मसाला घातला आहे. हे आपण फ्राय करून घेऊया. हे थोडंसं फ्राय झाल्यावर आता याच्यामध्ये हे 2 कांदे घालते, उभे चिरलेले, उभे बारीक चिरलेले कांदे आहेत. आणि आता हे सगळे जिन्नस आपण गुलाबीसर रंगावर फ्राय करून घेऊया. आता हा तुम्ही पाहू शकता कांदा फ्राय झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हे शहाजिरं टाकते, पाव चमचा. अगदी थोडंसं शहाजिरं टाकायचं की त्याला बिर्याणीसारखा फ्लेवर येतो, म्हणून हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर मी एक एक मसाले ॲड करते. ही हळद घालते आहे 1 चमचा. हे 1.5 टेबलस्पून लाल तिखट काश्मीरी मिरचीचं आणि 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला घालते आहे. आणि याच्यावरच थोडंसं कांद्यापुरतं मी मीठ घालते. नंतर याच्यात 5 ते 6 काजू टाकते आणि त्या मिक्स करून घेते. हे परतल्यावर याच्यामध्ये 1 टोमॅटो घालते बारीक कापलेला. आपण चिकनला दही लावलेलं आहे, त्यामुळे टोमॅटोची जास्त गरज नाही, परंतु मी 1 टोमॅटो घेतला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. मी फक्त थोडीशी कोथिंबीर घालते आहे, बाकी आपण सर्विंगच्या वेळेला घालूया. आता हा मस्त मसाला तयार झालेला आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करूया. आणि आता गॅस मी हाय फ्लेमवर करते, कारण आपल्याला हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे चिकन मस्त फ्राय झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, जास्त नको, कारण दह्याचं पाणी आधी सुटलेलं आहे. आणि याला एक मस्त वाफ काढून घेऊया. शिवाय हे बोनलेस चिकन असल्यामुळे शिजायलाही वेळ लागणार नाही, त्यामुळे आपण एक दणदणीत वाफ काढूया आणि ते चिकन शिजवून घेऊया. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त दणदणीत वाफ आलेली आहे आणि चिकनही आपलं हे शिजलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हा राईस घालायचा आहे. तो राईस आपण बासमती राईस याच्यामध्ये मिक्स करूया. आता हा शिजलेल्या चिकनमध्ये मी राईस मिक्स केला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ही कोथिंबीर, ही पुदिन्याची पानं फक्त तोडून घालते मी. आणि ही जर अशी कसुरी मेथी घालते, त्याने छान चव येते. आणि कांद्यावर आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे फक्त, आणि मी राईसला पण लावलं होतं मिक्स करायच्या आधी, त्यामुळे मी थोडंसंच मीठ घालते इथे. कारण जेव्हा राईस शिजवला तेव्हा मी त्याला मीठ लावलं होतं. आता आपल्याला ह्याच्यावर हे 2 टेबलस्पून घी घालायचं आहे, कारण या घीमुळे त्याला छान असा तवंग पण येतो आणि सगळे चकाकी येते त्या राईसला. आणि आता आपल्याला मस्तपैकी झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि मग मिक्स करायचं. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त अरोमा येतोय. आणि आता आपण हे सगळं पुन्हा कोथिंबीर
मिक्स करूया. कसुरी मेथी, घी त्याला व्यवस्थित लागलेलं आहे आणि पुदिन्याचा पण छान सुगंध येतोय. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया आणि ते सर्व करूया. हे पहा मंडळी, मस्तपैकी झणझणीत चमचमीत असा आपला हा चिकन राईस तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल. आणि हा बिर्याणीला एक उत्तम पर्याय ठरणारा असा हा चिकन राईस आहे आणि चव ही अगदी परफेक्ट बिर्याणीसारखी येते आणि म्हणूनच मी हे तुमच्यासाठी सादर केलेलं आहे. बघा, तुम्हीही असंच हा चिकन राईस घरी करून बघा आणि तुम्हाला आवडणार याची मला खात्री आहे. लाईक्स, कमेंट, शेअरिंग बरोबर आईची शाळा हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा किती छान दिसतोय हा चिकन राईस आणि त्याच्याबरोबर ही मस्तपैकी काकडीची कोशिंबीर दिलेली आहे. तुम्ही जरूर करून बघा. धन्यवाद.